तर तो सहज सुटू शकतो. आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे. अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. रावसाहेब, महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे एक मंत्री असं म्हणतायत की मी कधीही नापास होऊ शकत नाही. म्हणजे जे काही रिपोर्ट कार्ड आलं मंत्र्यांच्या कामगिरीचं त्याबद्दल ते असं म्हणतात की मी कधीही नापास होऊ शकत नाही. आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात. खोटं बोलतायत ते. त्यांनी त्याच्यानंतर इन्कार केला. हे कॉपी करून पास होणारे लोक आहेत. कॉपी करून हे सगळे त्यांचे नेते असतील, त्यांचे आमदार असतील, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष असेल, राहुल गांधींचा लेख हा त्यावरच आहे ना. हे कसे पास झाले? तुम्ही वारंवार तुम्हाला प्रश्न विचारताय. त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर राहुल गांधींचा लेख, आम्ही आतापर्यंत मांडलेली भूमिका, हे कॉपी करून, चोऱ्या माऱ्या करून, लांड्या लवाड्या करूनच पास झाले आणि सत्तेवर आले. अलीकडच्या काळात भाषिक वाद पुन्हा एकदा पेटलेला बघायला मिळतो. अनेक घटना अलीकडच्या काळात घडलेल्या ज्यात मराठी माणूस विरुद्ध परप्रांती असा वाद पाहायला मिळतो. तसाच एक वाद घाटकोपरमध्येही दिसतो आहे की ज्यात गुजराती कुटुंबानं मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे. घरी काही कुत्रा पाळला होता आणि त्यावरून वाद झाला आणि त्यावरून हा प्रकार घडला. ठीक है, या विषयावर तुम्ही हा प्रश्न पोलिसांना विचारा. सर, हिंदी में जानना बोलिए। चाहिए। सर, मोदी जी ने कहा है कि 11 साल में उन्होंने महिला शक्तिकरण के लिए बहुत कुछ काम किया है और उनके लिए मौजूद एक पायरी है बोल सकते सर। और दूसरी ओर से जो लाडली बहन योजना है उसमें पैसे देने के लिए नहीं है, अनाथों के बच्चे उस वक्त जो पैसे उनको जो दिए जाते हैं वो डाइवर्ट किए जा रहे हैं सर। किस तरीके से देखते हैं सर बीजेपी की इस काम को सर? बीजेपी ने कुछ काम किया ही नहीं.